मी विकास भोसले. आपण पाहताय सातारा न्यूज. सहकाराचं मंदिर म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ज्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं अर्थवाहिनी म्हणजेच पै पै गोळा केलेली रक्कम आणि कर्जाच्या रूपाने मिळणारी रक्कम यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला. मात्र याच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीमध्ये रक्तरंजित ही निवडणूक होती की काय असं साधारणतः सावट सातारा जिल्ह्यावर नव्हे तर सहकार क्षेत्रावर या ठिकाणी पाहायला मिळतंय. उदाहरण पाहायचं झालं तर आता सध्याच्या सोसायटीच्या ठरावाच्या जे आहेत यामध्ये विशेषतः जावली तालुका, खटावमान, पाटण आणि कराड या 4 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण पाहायला मिळालं. मात्र खरं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे सहकार तत्वावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, आबासाहेब वीर यांनी सुरू केलेली ही संस्था कुठल्या दिशेने निघाली यावर मी आज विश्लेषण करणार आहे. सातारा न्यूजच्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काय घडतंय याची रोज अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहे. मात्र याच विषयावर मी आज तुम्हाला सांगणार आहे की हे ठरावाचं नक्की राजकारण काय सुरू आहे, या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इतिहास काय होता आणि सध्या पुढं काय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे रामायण महाभारत घडलं तेच सातारा जिल्हा बँकेत घडतंय की काय अशी भीती सध्या सहकार क्षेत्रातून व्यक्त होतीये. मात्र यामध्ये आहेत कोण, तर हेच राजकीय लोक जे आहेत, जे मोठ्या मोठ्या पदावर आहेत, तेच एकमेकांशी कॉलर धरताना पाहायला मिळत आहेत. उदाहरण पाहायचं झालं तर जावली तालुक्यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते अक्षरशः एकमेकावर तुटून पडले. सहकारामध्ये हे अजिबात अभिप्रेत नाही. खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा हा सहकाराचा बालेकिल्ला आणि साताराचा आदर्श हा अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश घेत असतो. मात्र या नेत्यांना नक्की झालंय काय यावर आजचं विश्लेषण आहे. या संदर्भात आमच्या सातारा न्यूजचे संपादक प्रकाश शिंदे माझ्यासोबत आहेत. शिंदे साहेब, काय आता म्हणजे खरं तर मी तुमच्यावर जाणून घेतो, इतिहास काय आहे तो जनतेला कळू द्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा. नक्कीच. खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये जी अर्थवाहिनी मानली जाते ते जिल्हा मध्यवर्ती बँक, या बँकेमध्ये मागील काही दिवसामध्ये जर बघितलं तर त्या बँकेमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळेस जी आहे ते चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. राज्यात सुद्धा बदललेलं आहे, त्याचबरोबर जिल्ह्यात सुद्धा बदललेलं आहे. खासदारकीची निवडणूक असू द्या किंवा आमदारकीची असू द्या, यामध्ये बऱ्यापैकी भाजपने आपली मुसंडी मारल्याने बऱ्यापैकी आमदार आणि खासदार हे भाजपचेच आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे आणि भाजप ही आपली बँक आहे जी अर्थवाहिनी जिल्ह्याची मानली जाते, त्या अर्थवाहिनी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर जसं जिल्हा परिषदमध्ये घडलं त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा घडण्याची शक्यता आहे. कारण की आता गेल्या काही दिवसामध्ये ज्या तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं जावले असू द्या, मान असू द्या किंवा पाटणमध्ये असू द्या, जे प्रकार घडले वादावादीचे ते प्रकार या निवडणुकीमध्ये घडण्याची मोठी शक्यता आहे. आणि भाजप ही बँक आहे आपल्या ताब्यात नक्कीच घेतल्याशिवाय राहणार नाही असं चित्र सध्या दिसत आहे. धन्यवाद. खरं तर हे प्रकाश शिंदे साहेबांनी इतकं महत्वाचं यामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कुणाचं काय स्वारस्य आहे, कुठल्या पक्षाचं काय स्वारस्य आहे आणि आगामी कशा पद्धतीने जिल्हा बँक खरं तर निवडणूक खूप मोठ्या रंगतदार अवस्थेमध्ये जाईल हे त्यांनी विश्वास केला. धन्यवाद शिंदे साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास खूप वेगळा आहे. खरं जर बघायला गेलं तर यशवंतराव चव्हाण, आबासाहेब वीर, त्यानंतरच्या काळामध्ये आलेली सगळी मंडळी जी असतील, स्वर्गीय विलास काका पाटील असतील, स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले असतील, या सर्व मंडळींनी एक दिलानं आणखी एक नाव महत्वाचं राहिलं म्हणजे माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणदादा पाटील यांनी सुद्धा सगळ्या ह्या ज्येष्ठ मंडळींनी एकमेकाबरोबर सल्ला मसलत करत रामराजे नाईक निंबाळकर असतील, या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही बँक चालवली. त्यानंतरच्या काळात शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आता सध्या जे खासदार नितीन काका पाटील यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं चालवली. मात्र मी आमचे सहकारी आणि सातारा न्यूजचे कार्यकारी संपादक मंगेश कुंभार माझ्यासोबत आहेत स्टुडिओमधून. मंगेश, मला सांगा, सध्याची संचालक संख्या किती आहे, टेक्निकली काय गोष्टी आहेत हे लोकांना कळू द्या की नक्की काय सध्याचं ती आकडेवर आहे ती. मंगेशजी. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर सहकारातून पुढे चालत आलेली ही चळवळ खरं तर
सातारा जिल्हा बँकेची आहे, जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. आणि या अर्थवाहिनीमध्ये या संचालक मंडळामध्ये जर आपण बघितलं तर सर्व प्रभागातून सर्व वर्गातून खरं तर एक चालवली ही चळवळ खरं तर आहे. आणि हे संचालक आहेत, हे संचालक प्रत्येक वर्गातून या ठिकाणी समाविष्ट या सातारा जिल्ह्याची बँकेची जी अर्थवाहिनी आहे ती चालवण्यासाठी खरं तर पुढे घेताना आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये एकूण 21 संचालकांचं हे मंडळ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आहे. आणि या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा आता बिगुल खरं वाजलाय आणि या बिगुलाच्या अनुषंगाने खरं तर ठराव घेण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे. 2 दिवसानंतर ठराव प्रक्रिया थांबणार आहे. 5 ऑगस्ट पर्यंत अंतिम ठरावाची मुदत ही 5 ऑगस्ट आहे. मात्र या ठराव घेण्यापूर्वी खरं तर एक वादंग किंवा जी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये ठिणगी काय पडणार आहे याची अनुभूती आपल्याला या ठरावाच्या निमित्तानं बघायला मिळते. 21 संचालकांचं हे सातारा जिल्हा बँकेचं खरं तर मंडळ आहे. आणि यामध्ये एकूण 11 सदस्य जे आहेत 21 पैकी ते 11 सदस्य विविध कार्यकारी सोसायटीमधून आपल्याला या ठिकाणी या जिल्हा बँकेमध्ये निवडून द्यायचे आहेत. त्याचबरोबर अगदी मग काही सहकारी संस्था असतील, गृहनिर्माण संस्था असतील, प्रक्रिया संस्था असतील, त्यामुळे त्याचबरोबर काही कृषी संस्था आहेत, खरेदी विक्री संघ असेल, त्याचबरोबर बाजार समिती असेल. आणि दुसरं आपण बघितलं तर इतर मागासवर्गीय आहेत, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती या घटकांचा समावेश. आणि त्याचबरोबर प्रामुख्याने जर आपण बघितलं तर महिलांचा देखील 2 महिला सदस्य, 2 महिला संचालक या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये निवडून जाणार आहेत. त्यामुळे एकंदरच हे वातावरण आहे ते आता मोर्चे बांधण्याची सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद मंगेश. खरं तर तुम्ही सांगितलं की सगळ्या टेक्निकली गोष्टी किंवा ज्या आता तांत्रिक गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगितल्या. मात्र कळीचा मुद्दा आहे तो म्हणजेच सध्याची परिस्थिती काय राजकीय, हे लोकांना माहिती नाही. कारण 5 ऑगस्ट आता काही दिवसामध्ये 2 दिवसामध्ये ठरावाची मुदत संपणार आहे. मात्र राजकीय काय शिस्त आहे सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून? मंगेश सर, ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी सांगितलं की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही जी निवडणूक आहे ही अर्थवाहिनी यशवंतराव चव्हाणांपासून पुढे चालत आलेली आहे. अगदी सहकारातून उभी राहिलेली ही अर्थवाहिनी आहे. मात्र या सहकारातून उभ्या राहिलेल्या अर्थवाहिनीला कुठेतरी एक राजकीय वळण आता आपल्याला बघायला मिळते. एकंदरीत ही जिल्हा मध्यवर्ती बँक होती ती यशवंतराव चव्हाण असतील, विलास काका उंडाळकर असतील, किसनवीर आबा असतील, त्याचबरोबर अभयसिंह राजे भोसले असतील किंवा लक्ष्मण ताते असतील, यांनी ही खरं तर एकोप्याने जपलेली ही बँकेची अर्थवाहिनी होती. मात्र त्याला कुठे आता राजकीय वळण आपल्याला बघायला मिळतंय. ज्या पद्धतीनं या बँकेवर याआधी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीची एखादी सत्ता होती. मात्र आता सातारा जिल्ह्याचं राजकारण जर आपण बघितलं तर भाजपचा वाढता बालेकिल्ला सातारा जिल्हा होतोय. आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी जर आपण बघितलं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा झेंडा फडकावायचा हा निर्णय या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्याची प्रचिती आपल्याला 2 दिवसापूर्वी आली असतील. जावळी तालुक्यातील आखाडे म्हणून हे गाव आहे, एक छोटंसं गाव आहे. मात्र या छोट्याशा गावामध्ये देखील जर आपण बघितलं तर सोसायटीच्या ठरावावरून या ठिकाणी माजी आमदार शशिकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते कुठे आमने सामने आल्याचं बघायला मिळालं. आणि त्यामुळे मोठा तणाव या आखाडे गावामध्ये आपल्याला बघायला मिळाला. आखाडे गावातील तणाव हा सर्वांनी अनुभवला. मात्र त्याचबरोबर मागील 2 दिवसांपूर्वी पाटणमध्ये देखील तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सत्यजित पाटणकर आहे सध्या भाजपमध्ये आहेत आणि भाजपमध्ये असल्या कारणाने काही झालं तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता ही भाजपच्या ताब्यात राहावी ही भाजपनं खरं तर रणनीती आखल्याचं बघायला मिळतं. आणि त्याचा फटका शंभूराज देसाईंना बसल्याचं आपल्याला बघायला पाटण तालुक्यामध्ये बघायला मिळालं. पाटण तालुक्याच्या सोसायटीमध्ये जर आपण बघितलं तर 8 सदस्य शंभूराज देसाईंकडे होते. म्हणजे संख्याबळ जर बघितलं आपण तर शंभूराज देसाईंच्या ताब्यामध्ये होतं. मात्र 2 सदस्य सत्यजित पाटणकरांच्या गटाने फोडले आणि पक्ष बलाबल झालं. मात्र अध्यक्षांचे जे मत आहे ते निर्णायक मत ठरलं आणि तो ठरावाचा निर्णय आहे तो या ठिकाणी आपल्याला भाजपच्या बाजूने लागल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती जी बँकेची जी निवडणूक आहे, भले ही निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होईल, मात्र ऐन थंडी असणार आहे आणि ह्या ऐन थंडीच्या दिवसामध्ये ही निवडणूक जी आहे ना ते सातारा जिल्ह्याचं जे वातावरण आहे ते गरम करण्यासाठी कारणीभूत ठरणार आपल्याला बघायला. धन्यवाद मंगेशजी. खरं तर माझ्यासोबत आमचे सातारा न्यूजचे संपादक प्रकाश शिंदे आणि मंगेश कुंभार दोघे या ठिकाणी होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची आजची जी काय अपडेट दिलेली आहे तुम्हाला खरं तर, मात्र खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीच्या या 4 महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ब्रेकिंग, प्रत्येक अपडेट तुम्हाला या सातारा न्यूज चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व अपडेट्स नक्की पाहत राहा सातारा न्यूज.